नमस्कार मंडळी, मी दिनेश परब स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। सकाळचे 7 वाजलेत आणि मी घरातून निघालो होतो तेव्हा 6 वाजले होते। आता मी आलो ॲक्च्युली मुंबई गोवा हायवेवर। मला 1 तास लागतो ऑलमोस्ट मुंबई गोवा हायवेवर यायला माझ्या देवगडमधून। तर आत्ता मी उभा आहे नांदगाव तिडेच्या जस्ट पुढे। तर आता पुन्हा एकदा आपण चाललो आहे मुंबईला। गणपती विसर्जन झालं त्याच्यानंतर आज मी निघालो आहे, म्हणजे इमिजिएटली नाही निघालो। आज वेनसडे आहे, तर आज 27 तारीख आहे। तर म्हणून लेट निघालो मी मुंबईला जायला, कारण मला माहिती आहे गर्दी असणार, म्हणजे रोड ट्रॅफिक जॅम वगैरे असणार, म्हणून 27 तारखेला निघालो। बुधवार आहे आज। गणपती विसर्जन मागच्या सॅटर्डेला झालं आमचं ॲक्च्युली, गौरी गणपती। तर बघूया आता, अजून तरी डिसाइडेड नाही आहे की कुठला रोड घ्यायचा आहे, आणि बॉम्बे गोवा ओल्ड रोडने जायचं की कराड मार्गे पुणा मार्गे मुंबईला जायचं। तर CNG माझ्याकडे अजिबात नाही आहे, तर बघूया जिथे आता CNG मिळतं तिथे आपण आधी भरून घेणार आहोत। नाहीतर इतके दिवस ॲक्च्युली मी गावामध्ये पेट्रोलमध्येच गाडी चालवली, कारण CNG पंपवर खूपच लाईन होती, म्हणजे 2-2, 3-3 तास वेटिंगमध्ये असूनसुद्धा मग CNG मिळायचं नाही। मग आता बघूया, ऑन द वे फर्स्ट CNG पंप तळ्यामध्ये आहे आणि तिथून त्याच्यानंतर मग राजापूरमध्ये आहे। तर बघूया कुठे मिळतं ते आपल्याला। तर आपली जर्नी आपण इथून स्टार्ट करतो आहे। आता आपण राजापूर मध्ये आहोत आणि हा राजापूरचा ब्रिज आलाय। तर बघूया आता आपण CNG मला नाही मिळालं रस्त्यामध्ये, म्हणजे एक पेट्रोल पंप होता पण तिथे संपला होता। तर आता राजापूरचा जो CNGचा पेट्रोल पंप आहे तिथे बघूया आपण CNG मिळतं का। आता आपण ॲक्च्युली राजापूरच्या CNG पेट्रोल पंपवर आहे। तुम्ही पाहिलं असेल, आपण CNG पेट्रोल पंपवर आलो आहे आणि 9.5 किलो बसलं CNG। आता आपण इथून बॉम्बे गोवा ओल्ड रोडने जायचा प्रयत्न करतोय। बघूया आपण संध्याकाळी किती वाजेपर्यंत पोचू। आणि आता 7:55 झालेत आणि आपण आता आहोत राजापूरमध्ये। तर आपल्याला आता ब्रेकफास्ट पण करायचा आहे, तर बघूया कुठे मिळतो काय पुढे। आणि बॉम्बे गोवा ओल्ड रोड कसा आहे तो मी दाखवायचा प्रयत्न करेन। आता आपण आलो आहोत लांजामध्ये। हे लांजा सिटी आहे आणि तुम्ही बघू शकता इथे जे रोडचं काम आहे ते पिलर अजून 1 वर्षापासून उभे आहेत, ते आता त्यांचं लोखंड गंजायला आलंय, पण इथलं रोडचं काम अजूनही काही झालं नाहीये। म्हणजे राजापूर पर्यंत तर खूप ब्युटिफुल रोड होता। राजापूर नंतर थोडा पॅच, म्हणजे जवळजवळ 5-6 किलोमीटरचा पॅच डांबरी आहे, म्हणजे तो ओल्ड बॉम्बे गोवा रोडच आहे। आणि आता आपण लांजामध्ये आलो आहोत आणि लांजा बघू शकता। लांजाचा हा फ्लायओव्हरचं काम आहे, जवळजवळ आतापर्यंत 9 वर्षापूर्वी बांधलेलं आहे मला वाटतं। हे जे पिलर्स मधले जे बांधले आहेत ते, तर त्यांचं लोखंड पण आता गंजायला आलंय। तर आता हा पॅच अजूनही तयार नाहीये। तर आता आपण पुढे बघूया, आपण बॉम्बे गोवा ओल्ड रोडनेच चाललो आहोत। तर आता आपण थोडं ब्रेकफास्टसाठी मी रेस्टॉरंट शोधतोय। तर लांजामध्ये कोत्रे म्हणून एक आहे, पण आम्हाला तिथे जायचं नाही आहे, कारण ना मिसळ वगैरे चांगली मिळते, तिखट एकदम झणझणीत। तर मला काहीतरी लाईट हवं होतं, म्हणून मी काहीतरी दुसरं शोधतोय। तर बघूया पुढे काय मिळतं का। आणि गुगल मॅप आपल्याला दाखवतोय की पुढे लांजावरून राईट घ्यायला साखरपा मलकापूर करत, पण आपण तिथून जाणार नाही आहोत। आपण बॉम्बे गोवा ओल्ड रोडनेच जाणार आहोत।
लांजानंतर हा थोडा सिमेंट रोड होता, परत हे छोटं डायव्हर्जन आहे आणि अशी डायव्हर्जन भरपूर येणार आहेत आता मध्ये मध्ये. परत थोडा सिमेंट रोड आहे हा बघा, आणि पुन्हा एकदा डायव्हर्जन आहे पुढे बघा. पुन्हा सिमेंट रोड चालू झाला. दुसरी बाजू बघा अजूनही तयार नाहीये, म्हणजे फक्त त्यांनी जागा साफ करून ठेवलेली आहे, पण तिथे नाही काय खाली काय बनवलं गेलंय वगैरे काहीच नाहीये. पुन्हा एकदा डायव्हर्जन आहे. आता आपण पालीमध्ये आलोत आणि इथे पण का रोडची कंडिशन अशी काय म्हणजे कायच तयार झालेलं नाहीये. हे बघा, हे पाली मार्केट आहे आणि सिंगल रोडच आहे. सिंगल रोडवरूनच दोन्ही साईडची वाहतूक चालू आहे. मध्ये रोड ब्रॉड केलेला आहे पण अजून तयार नाही केलाय कायच. सॉरी, 8:45 वाजलेत. आपण पालीमध्ये आहोत. आता आपण हातकांबा सोडून पुढे आलोय, म्हणजे रत्नागिरी मागे गेलो. ब्रेकफास्टला थांबलो होतो पण शूट नाही केलं कारण एकदमच बरोबर नव्हतं रेस्टॉरंट. तर आता जस्ट हातकांबा सोडून आपण 5-6 किलोमीटर पुढे आलेलो आहे. रत्नागिरी पासून ऑलमोस्ट संगमेश्वर पर्यंत हा जुना बॉम्बे गोवा रोड तसा तसा आहे. म्हणजे याच्यात नवीन कुठे तयार झालेला कुठे दिसत नाही. म्हणजे काम चालू आहे, चालू असं नाही म्हणू शकत, पण बघा रस्ता त्या बाजूला तुम्हाला दिसतोय की माती फक्त ढकलून ठेवलेली आहे. पण रोडचं काम चालू आहे असं कुठेच दिसलं नाही. राईट साईडला पण डोंगर तोडून ठेवलाय, आता तोडून ठेवलाय वाटतं. इथे काम चालू आहे असं दिसतं तरी आहे. म्हणजे 2 JCB आहेत जे माती सरकवत आहेत. आपण ऑलमोस्ट संगमेश्वर कडे चाललो आहोत. म्हणजे संगमेश्वर आता येणार आहे. हातखांब्यानंतर हा पहिला सिमेंटचा रोड इथे लागलाय आपल्याला. तोपर्यंत ऑलमोस्ट जुना गोवा रोडच होता, जो जुना डांबरी रस्ता होता तोच. इथे पण बघा थोड्या वेळाने डायव्हर्जन आहे. आता आपण आरवलीला आलोय. आरवली इथे पण ब्रिजचं काम अर्धवट पेंडिंग आहे, त्यामुळे असं खालून सर्व्हिस रोडने जावं लागतंय. आणि थोडा मधला पॅच खूप चांगला होता, जो सिमेंट कॉन्क्रीटचा होता पूर्ण, पण सिंगल लेन, म्हणजे एकाच ह्याच्यावरून दोन्ही साईडचं वाहतूक चालू होती. आता परत थोडा जुना बॉम्बे गोवा रोड सुरू झाला, म्हणजे डांबराचा जो रोड आहे तो सुरू आहे. आता आपण सावर्ड्यात आलोय. सावर्डे आहे. आणखी 20 किलोमीटर नंतर चिपळूण येईल.
आपण चिपळूणमध्ये पोचलो आहोत आणि 11 वाजलेत. तर थोडा रस्ता आता परत सिमेंटचा होता आणि चांगला होता टिल चिपळूण पर्यंत. म्हणजे सावर्डे ते चिपळूण थोडा रस्ता चांगला आहे. तर बघूया परत चिपळूण हा पूर्वी एकदमच कच्चा रस्ता होता, तो आता नीट केला आहे त्यांनी हा रोड. कारण मी मागच्या वेळेला आलो तेव्हा हा पूर्ण चिखल होता इथे. आता थोडा हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड केला आहे बघा. मला वाटतं थोडा पुढे परत बाकी आहे तो बघा. हा इथून झाला नाहीये पुढचा. मधलं ब्रिजचं काम अजूनही पेंडिंग आहे. अजूनही चिपळूणचा काही भाग रोड पूर्ण कंप्लीट झालेला नाहीये. डायव्हर्जन आहे बघा. म्हणजे तो रोडचं काहीच त्या बाजूचं काम नाही झालंय. इवन ब्रिज तसा आहे. आणि या बाजूला दोन्ही ट्रॅफिक एकाच रोडने चालू आहेत. चिपळूण सोडल्यावर बघा थोडं पुढे आल्यावर परत सिमेंट रोड चालू होतो. ते डायव्हर्जन आहे. आता आपण परशुराम घाट चढतोय. सिंगल लेन तयार आहे. मला वाटतं पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट झालेलं आहे. हा परशुराम घाट आहे. सेकंड लेन चालू नाही केली अजून त्यांनी, म्हणजे त्या बाजूचा. आता आपण खेडमध्ये आलोत आणि 10 मिनिटं आहेत 12 वाजायला. आपण हा आता खेडचा फ्लायओव्हर हा जो झाला आहे नवीन म्हणजे झाला. मागच्या वेळेला पण सुरू होता. नाही तर पूर्वी कसं खालून यावं लागायचं. हा भरणा नाका म्हणतात याला खेडला. मागे खेडचं रेल्वे स्टेशन गेलं मगाशी. तर आपण मगाशी राजापूरमध्ये जे CNG टाकलं ते ऑलमोस्ट संपायला येत आहे. हार्डली 172 किलोमीटर गाडी चालली आहे त्या CNG वर. म्हणजे आता रेड झालंय माझं. म्हणजे लास्ट
पॉइंट आहे हा. तर बघूया आता. एक अशोकाचा मला वाटतं पुढे CNG पेट्रोल पंप आहे जो कशेडी घाटाच्या पूर्वी येतो, म्हणजे कशेडी घाट यायच्या अगोदर आहे. बघूया, मला वाटतं ह्याच रोडवर आहे. आता आपण CNG भरलाय परत एकदा. पहिलं CNG भरलं तर 175 किलोमीटर गाडी चालली, त्याच्यात 9.5 kg बसलेलं. आता 8.89 kg बसलंय. तर बघूया आता गाडी आणखी किती किलोमीटर चालते. आणि आता जस्ट पुढे गेल्यावर आपल्याला कशेडी घाट चालू होईल. तर घाटातून जातेवेळी तर घाटातून जायचं आहे. येतेवेळी मला वाटतं बोगदा होता. तर बघूया, जर परमिशन मिळाली तर कदाचित आपण बोगद्यातून पण जाऊ. तिथे गेल्यावर बघूया. कशेडी घाट आला की लावूया. नाही प्लीज इकडून बघा, हा बोगद्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे, तो आपल्याला नाही म्हणतोय लेफ्ट साईडला. तर आपण आता बघा, हे अनुसूया रेस्टॉरंट आहे. आपण आता घाट चढतोय कशेडी. तर फक्त येण्यासाठीच आहे, अजून जाण्यासाठी त्यांनी अजून काही केलेलं नाहीये. तर बघूया आता. आपण आता घाट सेक्शनने जातोय. हा कशेडी घाट आता इथून पुढून सुरू होणार आहे. बघा,
खड्डे आहेत रे बाबा. हे तुम्ही खड्डे पाहू शकता. कशेडी घाटाच्या टॉपवर पोहोचलोय आपण. आता पोलीस चौकी येईल आणि मग कशेडी घाट आपल्याला उतरायचं आहे. लेफ्ट हँड साइडला पोलीस चौकी आहे. आपण टॉपवर पोहोचलो आहोत. आता इथून घाट उतरायला सुरुवात होणार हळूहळू. राईट साइडला खाली बोगद्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे. राईट साइडला तो बघा. मागे गेला, दाखवायचा राहिला मला. तो बॅक साइडला होता, माझं पण लक्ष नव्हता. तर तो बोगद्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे तिथून. आता आपण पोलादपूरला पोहोचलोय. हे पोलादपूर आहे. आता महाड अजून मला वाटतं 15 किलोमीटर आहे इथून. तर बघूया. आपल्याला आता लंच साठी थांबायचं आहे कुठेतरी. कारण आता दुपारचे 12:50 झाली आहेत. आपण लंचसाठी थांबलो आहे आणि हे हॉटेल रिद्धेश म्हणून आहे. हे महाड सिटीच्या जरा पुढे आहे. म्हणजे आपण महाडमध्येच आहोत. तर बघूया. आता आपण थाली मागवली आहे, एक चिकन आणि एक सुरमई. नमस्कार मंडळी. आता आपण ॲक्च्युली लंचसाठी थांबलो होतो. तर हे हॉटेल रिद्धेश म्हणून आहे. माझ्या मागे दिसतंय तुम्हाला. आणि एक्झॅक्टली त्याच्या समोरच बघा आहे. दाखवतो तुम्हाला. हा बघा. हा पावसाळ्या पुरताच असतो मला वाटतं. कारण पूर्वी पण मी इथे आलो आहे. हा वॉटरफॉल मला आता फक्त पावसात दिसतोय. आणखी एक गोष्ट की या हॉटेलच्या बॅक साईडला रिव्हर पण आहे. तेव्हा दिसते तुम्हाला. तर जेवण ठीक होतं. आम्ही एक सुरमई थाली आणि एक चिकन थाली मागवलेली. ओके होती. म्हणजे तुम्ही जेवायला येऊ शकता. तर आता आपण इथून निघतोय. हे महाडच्या जस्ट पुढे. आता 2 वाजले आहेत. तर आता बघूया मुंबईला पोचायला किती वेळ लागतो ते. चला आपण आता इथून आपली जर्नी परत सुरू करतोय. आता आपण माणगावमध्ये आलोय. बघूया. ट्रॅफिक जाम तर नाही दिसत आहे. तर थोडा कंजेस्टेड आहे इथे हा रोड. आणि पुढे मग ॲक्च्युली खूप खड्डे आहेत रोडवर. विचार करत होतो की पाली मार्गे जाऊ का. पण बघूया. सरळ जाऊन बघूया किती खड्डे आहेत ते. चाळीस झाले आहेत दुपारचे. आता आपण इंदापूर मध्ये आलो आहोत. हे इंदापूर आहे. थोडा रोड ठीक होता मध्ये. तर बघूया पुढे काय आहे ती कंडिशन रोडची.
रोहाला पोचलोय. 3 वाजलेत 3. रोहा बघूया आता पुढे किती वेळ लागतो ते. आता आपण आलो आहोत कोलाडला. कोलाडला 3 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आता बघूया पनवेल किती वेळ लागतो ते. हे तुम्ही पाहू शकता जवळजवळ आता 7-8 किलोमीटरचा वर झाला. हे पेवर ब्लॉक्स बसवलेले आहेत आणि ते पेवर ब्लॉक्स खूप वरखाली झाले आहेत. ॲक्च्युली जिथे हेवी ट्रॅफिक असतं तिथे कधीच पेवर ब्लॉक बसवायचे नसतात. पण हा आता एक कुठले इंजिनियर्स आहेत हे माहीत नाही, शोधावे लागतील. म्हणजे इंदापूर पासून ऑलमोस्ट वडका नाका अजून यायचं आहे. तर तिथपर्यंत खूपच हालत खराब आहे रोडची. एवढ्यात मी पनवेलला पोचलो पाहिजे होतो ऍक्च्युली. पेवर ब्लॉक्स. आता आपण वडका नाक्यावर आहे. वरून आपण ब्रिजने चाललो आहोत. आपण बायपास करतो वडका नाक्याला आणि मेजर खड्डे आहेत रस्त्यात. आणि हे बघा परत पेवर ब्लॉक्स लावले त्याने. आणि पेवर ब्लॉक्स मध्ये खूपच त्रास होतो गाडी चालवायला. आता आपण पेन मध्ये आहोत आणि आपण ना पेन मध्ये खाली सिटी मध्ये येऊन CNG भरलाय. समोर दिसतोय तो वर ब्रिज आहे. तर आपण आता इथून CNG भरून झालाय. तर निघूया इथून. ऑलमोस्ट 4:35 झालेत. खूप लेट झाला. खूपच रस्त्यात खड्डे आहेत. तर ॲक्च्युली जर मला तो रोड माहिती नाही होता. माणगाव आणि तो पाली करत मला वाटतं खोपोली नाही आपलं खालापूर टोल नाक्यापर्यंत जातो. तो रोड जर माहिती असता ना
तर मी त्या रोडने जायचा प्रयत्न केला असता, पण ना तो म्हणजे मी कधी गेलो नाही त्या रोडने. पण असं वाटायला लागलं की गेलो असतो तर बरं झालं असतं, कारण ना एवढे मध्ये मध्ये खूपच खड्डे होते एवढे, आणि रोड तर पूर्ण डॅमेज आहे. आणि आता तुम्ही बघू शकता, आता खाली तर पेवर ब्लॉक्स आहेच, पण ते वर काय काय ठिकाणी तर हायवेवर पण पेवर ब्लॉक्स, आणि त्याची कंडिशन एवढी खराब झाली ना की ओबडधोबड झाले पूर्ण. कारण हेवी व्हेकल्स गेल्या की ते वरखाली होतात. आता आपण पेन मधून बाहेर पडून मेन हायवेवर लागणार आहोत. आपण आता पळसपेला पोचलो आहे. सरळ जाऊ तर पनवेल सिटीमध्ये जाऊ, तर आपण लेफ्ट घेतोय JNPT रोडवर. आपण बाहेरून जाणार आहोत कलंबोली सर्कलला. तर कारण पाऊस पण खूप आहे, आणि जर सिटीमध्ये ट्रॅफिक असेल पनवेलमध्ये तर त्रास होईल. तर बघूया आता इकडे काय, इथे पण ट्रॅफिक जाम दिसतंय, कारण रस्त्यावर खूपच खड्डे आहेत. म्हणजे ऑलमोस्ट पेण पासून पळसपेपर्यंत तर भरपूरच खड्डे होते, भरपूर म्हणजे भरपूर. त्याच्यात खूप वेळ गेला. काय हे तर भरपूरच पाऊस पडलाय, इथे तळ साचलंय. काय कळतच नाही रस्ता कुठे आहे. आता आपण कलंबोली सर्कलकडे पोहोचलोय ऑलमोस्ट. खूप ट्रॅफिक जॅम आहे. तर आता पुढचा रोड तर तुम्हाला माहिती आहे. आता वाजले आहेत 5:39, म्हणजे 5:40. मला तो दाखवतोय 8:30 बोरिवली, पण बघूया आता आणखी पुढे किती ट्रॅफिक असेल ते. तर हा व्हिडिओ मी येथेच एंड करतो. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि असेच जर ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट जरूर करा. धन्यवाद.